अण्णांचा 13वा स्मृतिदिन। या स्मृतिदिनासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावर मान्य श्री प्रकाश आंबेडकर साहेब, जे सार्वजनिक मंत्री आहेत, संजय मंडलिक साहेब, आपल्या संकुलाचे मार्गदर्शक आणि नेते वैभव काका, गौरव भाऊ, वीर धवल आणि नायकवडी सर्वच कुटुंबीय या ठिकाणी बसले। कारण या कुटुंबानं जेवढं झेललंय ना ते फार क्वचित कुटुंबाने झेललं असेल। मग ती सामाजिक चळवळ असो, राजकीय चळवळ असो, स्वातंत्र्य लढ्याची चळवळ असो, या कुटुंबानं दीर्घकाल सर्वांनीच खूप झेललेलं आहे। त्यात काय त्याचा उल्लेख इथं करणं गरजेचं। पण असे अण्णा हे जगाच्या डोळ्यामध्ये आलाय, जगाच्या डोळ्यामध्ये येण्या इतपतचं कार्य त्यांच्याकडून घडून गेलं। असं कोणतं काम त्यांनी केलं की ज्यांच्यामुळे सारं जग त्यांच्याकडे आज बघतंय। मला तरी आठवतं की आता जे वैभव काकांनी सांगितलं की ब्रिटिशांची लढा देऊन त्यांनी ते स्वराज्य मिळवलं। क्रांतिसिंह नाना पाटलांचे कट्टर शिष्य, स्वराज्य मिळवलं, पण स्वराज्याची परिस्थिती बघितल्यानंतर सगळेच जण हळहळायला लागले। अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य यांनी गुरफटलेला आपला देश आणि त्याच्यामध्ये असणारी ही तरुण पिढी, ही जी झगडत होती ना, ती पारतंत्र्याची 1000 वर्षाची त्यांची श्रंखला होती, त्यामुळे झगडत होती। यातून याला बाहेर कसं काढायचं हा विचार फार क्वचित लोकांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी तो आयुष्यामध्ये पाळला। त्याच्यापैकी वाळव्याचे क्रांतीवीर नागनाथ अण्णा एक होते। कारण तो विचार ते जगले। महात्मा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या चळवळी आपण म्हणतो, इतिहास वाचतोय, त्यांनी प्रेरणा दिली। पण खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जी व्यक्ती बघितली, जे कार्य बघितलं, ते जवळून बघता आलं, आम्हाला त्याच्याविषयी खूप मोठी श्रद्धा आहे। आटपाडी, मान, कवठेमंका, जत हा दुष्काळी भाग, आणि त्या दुष्काळी भागामध्ये पाणी आणि शिक्षण आल्याशिवाय या भागाची कदापि प्रगती होणार नाही, हा विचार पहिल्या प्रथम ठामपणे मांडणारे नागनाथ अण्णा होते। ते तिथं त्या माळावर आले आणि छोट्या छोट्या झोपडीमध्ये गेले, छोट्या छोट्या खेडेगावामध्ये गेले, प्रत्येक घरापर्यंत जाऊन पोहोचले। अगदी 10-12 लोक असतील तरी सुद्धा त्यांच्या पुढे त्यांनी मांडलं हे पाणी इथं आलं पाहिजे। लोक म्हणायचे पाणी इथं आलं पाहिजे, पण कुठनं आणायचं? पाणी हे निसर्गाचं देण आहे। नाही म्हटले आणता येते। तुमच्यामधली एकी जर जागी झाली, तुम्ही जर एक झाला आणि तुम्ही तुमचा हक्क मागितला तर ते आणता येते। हा विचार पहिल्या प्रथम दुष्काळी भागात घालण्याचं काम क्रांतीवीर नागनाथ अण्णांनी केलं। आणि म्हणून शेकडो तुम्हाला सांगतो तरुणांची पळी त्यांच्याकडे त्या काळात आकर्षित झाली। 93 साल असं होते, पहिल्या आठवड्याला परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये सगळे सांगत कृष्णेचं पाणी येणार, कृष्णेचं पाणी येणार। सगळे जण म्हणायचे हे सगळं खोल आहे, हे काही सांगतात ते खरं नाही। कदाचित अण्णांना या ठिकाणी उभा राहायचं असेल, कदाचित इथं लढणार असतील आमदारकीची इलेक्शन, पण जसे दिवस गेले तसं लोकांना पटायला लागलं की खऱ्या अर्थानं अण्णा सांगतायत ते सत्य आहे। आपली मुलं दुष्काळानं होरपळतायत, ते जात आहेत मुंबईला, ऊसतोडीसाठी जात आहेत, हमाली करण्यासाठी जात आहेत, शेरडा मेंढराच्या पाठीमागे जात आहेत। त्यांच्याजवळ असणारी बुद्धिमत्ता, त्यांच्याजवळ असणारं कर्तृत्व हे मारलं जात आहे। जो विचार शाहू आंबेडकरांच्या मनामध्ये होता तोच विचार अण्णांनी मांडून दाखवला आणि तोच विचार त्यांनी सांगितला, याला जर वर काढायचं असेल तर शिक्षण नावाची गोष्ट या घरात गेली पाहिजे, त्या मुलीच्या डोक्यात गेली पाहिजे, त्याला त्याचा अर्थ कळाला पाहिजे, शिक्षणाचं महत्व कळालं पाहिजे। आत असणारी जी एनर्जी आहे ही एनर्जी काय आहे आणि त्या एनर्जीने मी माझं आयुष्य कसं बदलू शकतो हा विचार त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे। हा विचार त्यांनी पहिल्यापासून मांडला। म्हणून शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे ते म्हणायचे। आम्ही 93 साली एक शाळा बांधत होतो। मी शिक्षक, मी आयुष्यभर शिक्षक, जवळजवळ 38 वर्ष शिक्षकाचं काम केलं आणि त्या दुष्काळी भागात केलं, त्या झऱ्यासारख्या त्या दुष्काळी भागातच केलं। त्यावेळेला शाळा बांधण्याचं काम चालू होतं। अण्णा तिथून रस्त्यावरून वर आले, चळवळीच्या निमित्ताने फिरत होते तालुक्यात आणि आम्हाला म्हणले तुम्ही काय चालू केले? तर आम्ही म्हणलं आम्ही ज्युनियर कॉलेजचं काम करतो, इथं 11वी-12वी नाही आणि मुलींना कुठेतरी सांगली, सातारा इकडे जावं लागतंय आणि त्यामुळे इथंच काहीतरी ज्युनियर कॉलेजची सोय करावी असं आम्ही म्हणतोय। पण इथं परिस्थिती विचित्र आहे, इथं साथ मिळत नाही। आणि मग अण्णांनी ते बघितलं, ती मुलं काम करतायत,
शिक्षक तिथं उभा राहिले, पाट्या टाकायचं काम चालू आहे, माती काढणार आहे, ते खोदायचं काम चालू आहे. हे सगळं बघितल्यानंतर अण्णा एवढे भारावले की आले चला म्हणजे शाळेमध्ये. म्हणजे कशी शोध पेटवायची प्रेरणा कशी तरुणांच्या मनात पेटवायची हे अण्णांच्याकडून शिकावं. आले ऑफिसमध्ये बसले आणि म्हणले तुम्हाला सांगतो तुमच्याजवळ इच्छाशक्ती आहे, ह्या इच्छाशक्तीला मरू देऊ नका. तुम्ही जर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो या परिसरामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं संकुल निश्चितपणे बसवत आहे. अरे ज्युनियर कॉलेज काय म्हणताय, अनेक प्रकारची तुम्हाला दालनं इथं उभा करता येतील मुलांच्यासाठी, फक्त तुमची इच्छाशक्ती मरू देऊ नका. आमच्या वायवाला या म्हणले तुम्ही, दुसऱ्या दिवशी या. आणि अण्णाने इथं बोलवलं आम्हाला, कशाला बोलवलं माहित नव्हतं आम्हाला. आणि म्हणजे माझी एक खोली त्या हुतात्मा संकुल जे हुतात्मा किसन आहे साखर कारखाना त्या आटपाडीच्या माळावर एक खोली बांधेल. 40,000 त्यावेळेचे, आज 40 लाखाचे आहेत ते, 40 लाखाचे. मग हे एवढं तिथं त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर लोकांना वाटायला लागलं की वाळव्यामधून पैसे येत आहेत आणि इथे शिक्षणासाठी आपल्या गावामध्ये ही प्रेरणा सुरू झाली. त्यामुळे एक प्रकारचं चैतन्य त्या पालकांच्या मनामध्ये सुद्धा तयार झालं आणि हळूहळू ती इमारत होत गेली. आज आवाढव्य एक संकुल तयार झालं. संकुल तयार झालं, मोठं झालं, अगदी 500 विद्यार्थी आता त्या संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत. सांगली सातारा बंद झालं. एका विद्यार्थ्याला 50,000 रुपये खर्च करायला लागायचे, ते सगळे बंद होऊन तिथल्या तिथं मुलं शिक्षण घ्यायला लागले. पुन्हा आम्ही विचार काढला की यांच्याजवळ गेल्यानंतर काहीतरी सुटतंय, चांगला मार्ग निघतोय. पुन्हा म्हणलं यांना सिनियर कॉलेज पाहिजे आणि सिनियर कॉलेजला ही मुलं जाऊ शकत नाही, कोल्हापूरला जाऊ शकत नाही, सांगलीला जाऊ शकत नाही, सातारला, तर इथंच काढताय का सिनियर कॉलेज. अण्णांच्याकडे आलो आम्ही आणि कसं मांडायचा प्रश्न होता. अण्णा म्हणलं सिनियर कॉलेज आम्हाला पाहिजे. 11-12वी नंतर मुलं पुढे जाऊ शकत नाहीत. त्यावेळेला छोटे छोटे कोर्स काढणं हे सुद्धा तिथं जिकिरीचं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर अजिबात नव्हतं. काहीतरी काढायचं, मुलांना वाट दाखवायची आणि त्याला ग्रॅज्युएट करायचं, निदान पायावर उभा राहण्यासाठी ती योग्य पद्धती अशा पद्धतीचं करायचा, एवढाच विचार त्या काळात लिमिटेड विचार होता. अण्णांनी सांगितलं आपण काढायचं कॉलेज. गेलो आम्ही विद्यापीठामध्ये कुलगुरूंना भेटलो आणि कुलगुरूंना सांगितलं, माणिकराव साळुंके त्यावेळेला कुलगुरू होते, आणि त्यांना सांगितलं आम्हाला झऱ्यामध्ये कॉलेज पाहिजे. अरे म्हणजे झरे गाव 4-5 हजार लोक वस्तीचं, 35,000 लोक वस्तीचं ते मानदंड आहे तिथं, आणि तिथं कसं काय तुमचं कॉलेज चालणार नाही तिथं. अण्णांना आम्ही सांगितलं, अण्णा खरं म्हणजे कॉलेज कशासाठी पाहिजे, जिथं शिक्षणाची सुविधा नाही, ज्या डोंगराळ भागामध्ये मुलींना शिक्षण मिळत नाही, तिथं खऱ्या अर्थानं गरज असताना ते कॉलेज मोठमोठ्या गावामध्ये दिलं, ते लोकसंख्या बघून तिथं दिलं, म्हणजे आहे त्याच्यात त्याला जेवायला घालणं आणि जे उपाशी बसले त्याला तसंच ठेवलं. हा निकष बदलला पाहिजे. अण्णा म्हटले आपण बदलूया, आणि स्वतः अण्णा गेले विद्यापीठामध्ये, कुलगुरूंच्या पुढे हा प्रश्न त्यांनी मांडला. म्हणजे स्पेशल बाब म्हणून झऱ्याला मान्यता मिळाली पाहिजे. का तर जिथं तुम्हाला विद्यापीठाचं सगळ्यात पहिलं धोरण आहे की तिथं तुम्हाला शिक्षण जिथं गरज आहे तिथं दिलं पाहिजे. अण्णाने तो प्रश्न लावून धरला आणि तुम्हाला सांगतो ते त्या ह्याच्यामध्ये बसवलं, झरेगाव त्या मानदंडामध्ये बसवलं आणि झऱ्याला मान्यता मिळाली. आर पाटलांनी त्याला अनुदान प्राप्त मान्यता मिळवून दिली. म्हणजे आता सध्या ते कॉलेज तिथं जवळजवळ 6 वर्ष, आता गेली 6 वर्ष म्हणजे कॉलेज चाललं, अण्णांचं नाव दिलं त्याला. कारण कृतज्ञता आम्ही जाणतो, कारण कृतज्ञता अण्णांनी जाणली होती, तो संस्कार आमच्यावर केला होता. तरी अण्णांनी क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव दिलं कॉलेजला, हुतात्मा किसन यांचं नाव दिलं साखर कारखान्याला. अनेक दालनामध्ये त्यांनी नावं वेगवेगळी दिली आणि ती माणसं जिवंत केली, त्यांचं कार्य जिवंत केलं. आम्हाला अण्णांचं नाव तिथं द्यायचं होतं. अण्णा म्हणजे माझं नाव द्यायचं नाही. अण्णा म्हणलं आम्ही देणार, आम्हाला आमच्या मनातली इच्छा आहे आणि तुम्ही जे आम्हाला प्रेरणा देऊन इथं ते कॉलेज उभा केलंय त्याच्यामुळं हजारो मुली शिकतायत आणि त्यांचे दुवे आहेत त्याच्या पाठीमागं. आम्ही नाव देणार, आम्ही नाव दिलं. आज ते 6 वर्ष चालत आहे. इथे 4 प्राध्यापक आहेत तिथले. मला वाटतं कुठून उभा राहताय का तुम्ही, हे 4 प्राध्यापक इथं आज आले तिथं, हे प्राचार्य म्हणून आहेत. आणि हे 4 प्राचार्य आणि त्यांचे प्राध्यापक मंडळी विना अनुदान, आता ते विना अनुदानच कॉलेज, अजून निकष नाहीत बदलले, पण हे निकष बदलले जातील पुढं. पण जवळपास 200 मुली ग्रॅज्युएट झालेले आहेत तिथं. आणि आता गेली 6 वर्ष विद्यापीठामध्ये गुणवत्तेमध्ये ते कॉलेज अण्णांचं नाव पुढे फडकवतंय. म्हणजे पहिला क्रमांक मिळवला आहे त्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये. 6 वर्ष सलग पहिला क्रमांक क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादी प्रेरणा आपल्या मनामध्ये जाते, मनामधला भाव जागा करते,
त्यावेळेला कार्य कसं होतं हे निश्चितपणे तिथल्या त्या प्राचार्याने आणि तिथल्या शिक्षक मंडळाने दिलंय. आमच्या सर्व संस्थेला अण्णांचा पाठिंबा आणि दुसऱ्याच्या संस्था वाढवणं हे आता अलीकडच्या काळामध्ये घडत नाही. तुम्हाला सांगतो, आपली संस्था बघणं, आपल्या संस्थेसाठी प्रयत्न करणं, पण त्याच्यापेक्षा दुसऱ्या संस्था सुद्धा वाढल्या पाहिजे. खरं गरज आहे तिथं त्या शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे हा विचार अण्णांनी जपला आणि म्हणून आमच्या संस्थेला सातत्यानं आमच्या 16-17 ठिकाणी ते स्वतः आले, प्रेरणा दिली. प्रत्येकाला सांगितलं तुम्ही बहुजन समाजातली मुलं आहात, खरा जर विचार हा पोचवायचा असेल मुलांच्या मनामध्ये, हा जर रुजवायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही मनापासून काम करा. हा विचार सगळ्यात महत्वाचा होता. म्हणून जी कृतीयुक्त जे काय अण्णांनी दिली प्रेरणा, प्रोत्साहन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते खरं म्हणजे या सगळ्या चळवळीला उपकारक ठरलेलं आहे. पाण्याचा संघर्ष तर झालाच, पाणी तर आलंच. पाणी आता सगळं तुम्हाला सांगतो, आटपाडीचा जो पाणी संघर्ष लढा झाला ना, 27 परिषदेला आम्ही सांगितलं आमचे सगळे विद्यार्थी येतील आणि जवळजवळ 20 ट्रक विद्यार्थी घेऊन आम्ही त्या परिषदेला जात होतो. 20 ट्रक विद्यार्थी, मुलं आणि मुली. आम्हाला काही जण म्हणाले की राजकारण करायला लागलं काय, आताच मुलांच्या डोक्यात हे राजकारण घालू नका का, तर या मुलांना शिकू द्या आणि तुम्ही ते न्याय लागला त्यांना, तुम्ही ते पाणी चळवळीला आणि तिथं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, या तुम्ही चळवळीच्या घोषणा त्यांच्या डोक्यात घालताय की मुलं बिघडतील. त्यांना म्हणलं त्यांच्या प्रश्नाची जाण योग्य वया त्यांना येते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ती जाण त्या मुलांना आल्यामुळं लढा चांगल्या पद्धतीने तीव्र पद्धतीने उभा राहिला आणि तुम्हाला सांगू 26-27 वर्ष लढ्याला यश आलेलं आहे. तुम्हाला सगळीकडे आता पाणी झालंय. आता कोण आणलं काय आणलं हा विचार वेगळा आहे. तुम्हाला ते पाणी आणल्यानंतर पुन्हा नारळ फोडण्याचा विचार तोही वेगळा आहे. त्यामुळं आम्ही त्याच्या खोलामध्ये जात नाही, पण जे गरज होतं या दुष्काळी भागाची की पाणी इथं पाहिजे होतं ते पाणी मात्र तिथं पोहोचलेलं आहे. हे अण्णांचं कार्य. तुम्हाला सांग की पुण्याई जे असते ना, पुण्याईच्या जोरावर हे सगळं चालत असतं. आणि म्हणून जी व्यक्ती पुण्याई निर्माण करते, खरं म्हणजे वाळव्यामध्ये जे काही चाललंय ना, हे सगळे संपूर्ण वगैरे सगळी पद्धतशीर आणि शिस्तबद्ध सगळ्या पद्धतीनं चालू दिसत आहे. त्याचं कारण ही कुठाची तरी पुण्याई पाठीमाग असते आणि ही पुण्याई अण्णांनी मिळवली होती चांगल्या कार्यानं. जो माणूस स्वतः कधी सदस्य न बनता कारखान्याच्या बाहेर राहून येणाऱ्या माणसाशी कसा वागत होता हे सगळ्यांना माहित आहे. कधी माणूस इथनं उपाशी गेला नाही, कधी माणसाला त्यांनी कुठल्या पद्धतीनं आयतुरीची भाषा कधी काढली नाही, कुठल्याही प्रकारचा विकृत विचार कधी पेरला नाही. जरी समजा चुकला तर पाठीवर शाबासकीची थाप म्हणून जवळ घेऊन विश्वासानं त्याला बदलवण्याचं सामर्थ्य अण्णांच्या मध्ये होतं. अनेक लोकांना त्यांनी बदलून दाखवलं, अनेक लोकांचं परिवर्तन त्यांनी करून दाखवलं. म्हणजे हा वैयक्तिक भाव सुद्धा अण्णांच्या जवळ एवढा जबरदस्त होता. म्हणून माणसांचं मोहोळ त्यांनी जमा केलं. तुम्हाला आज आम्हाला सुद्धा वाटतं की आज 13वा स्मृती दिन आहे. आता मग रिटायर मी त्यावेळेला 42 वर्षाचा होतो की ज्यावेळेला चळवळीमध्ये आम्ही भाग घेतला. आता जायचं कशाला वाळवायला, एवढं आता काय एवढं असं वाटण्याची शक्यता असते. तितक्या लांब जाऊन आता आपण काय आपण एक जाऊन येऊन, पण मनात जो भाव आमच्या सगळ्याचा निर्माण झाला की काही नाही, या व्यक्तीनं इथं काहीतरी उभा करण्यासाठी स्वतः उन्हातानामध्ये येऊन रात्री 11 वाजेपर्यंत मिटिंग घेतले. त्यांचं जे काही ते योगदान होतं याच्या बाबतीतली कृतज्ञता पाळणं हे शिक्षित असलेल्या माणसाचं काम आहे, लक्षात ठेवा. आणि हे जोपर्यंत पाळलं जाते तोपर्यंत सगळ्या गोष्टी स्थिर राहतील आणि जोपर्यंत ह्याला उद्ध्वस्त करायचे विचार येतील त्यावेळेला सगळं काही अलवेल दिसणार नाही तुम्हाला. म्हणून या निमित्तानं मी एवढंच बोलतो की आदरणीय अण्णांची ही प्रेरणा अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्या पाठीशी सातत्यानं राहिली आणि तीच प्रेरणा वैभव काका आता चांगल्या पद्धतीने जपत आहे. तुम्हाला सांगतो, वैभव काकाने हे संकुल त्याच पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजण हे सगळ्या नायकवडी कुटुंबाच्या बाबतीमध्ये, त्या नायकवडी कुटुंबाने जे काही योगदान केलं त्याच्या बाबतीमध्ये आपण त्यांना योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने पाठिंबा देऊन हे सगळं वैभव पुढे नेऊया एवढीच अपेक्षा या निमित्तानं 13व्या स्मृतिदिनी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सोबणे सर अण्णांचं कार्य आणि कर्तृत्व